हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज सुट्टी आहे मुलांना, त्याच्यामुळं थोडासा उशीरच झाला. बाकीचे कामं झाले, ते कपडे वगैरे झाले, तर फक्त स्वयंपाक राहिला आहे. त्यात स्वयंपाकात पण मी आता भाजी करून घेतली. तर अंड्याची भाजी केली आहे मी आज. तर आणि देवांची गाडी बरेच दिवस झाले मी चार्जिंगला लावली नव्हती, पण आज सुट्टी असल्यामुळं त्या गाडीला मी आज चार्जिंग करून घेतली. आणि हा सकाळपासून चार्जिंग केल्यामुळे सकाळपासून खेळतोय. तेव्हा तुझ्या गाडीला चार्जिंग केलं का नाही सांगतो? चार्जिंग केली का गाडीला? कोणी केली? तू. मी केली. मग खेळली का गाडी तू? तहान लागली? ते बघा, देवांशला आता तहान लागली. आणि हा टी व्हीचा रिमोट आहे, अजून त्याला अभ्यास करायचा आहे. काल सुट्टी होती, हाफ डे होता त्याचा, काल होता ना, तरी त्याने अभ्यास नाही केला. आणि आज तर दिवसभर सुट्टी, संडे असल्यामुळं, तरीसुद्धा तो अभ्यास करत नाही आहे ना? अभ्यास करणार आहे का नाही? अभ्यास करणार आहे का नाही? बघा, अभ्यास म्हटलं की कंटाळा येतो आम्हाला लगेच. तुम्हाला मी ना देवांचा व्हिडिओ दाखवला अभ्यास करताना. देवांश कसा अभ्यास करतो, कसा लिहितो, त्याचं अक्षर वगैरे सगळं दाखवून. आणि देवांश गणित तर एकदम भारी सोडवतो, आहे का नाही देवांश? त्याला किती अंकी गणित द्या, कसेही द्या, तो सगळे गणित सोडवतो. तसं गणितात लय हुशार आहे. आणि इंग्लिश पण त्याला वाचायला येते आता थोडंसं, आहे की नाही देवांश? तर आपली ही भाजी झाली की आपण नंतर ना भाकरी टाकून घेणार आहे. हा गॅस आहे ना थोडासा बारीक चालतोय, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर काय जास्त वापरतच नाही, कारण की गॅस जास्त जळतो. सध्या गॅसची बचत करायची आहे, जास्त गॅस उडवायचा नाही आहे. तुम्हाला बाहेरचं दाखवते. आज पाणी आलं होतं आमच्या इकडं. तर देवांश कसा बसलाय बघा, आमचा टी व्ही बघत आहे का. अभ्यास राहिला आणि सगळंच राहिलं, टी व्ही दिली लावून आता, आहे का नाही देवांश? आवडले बाकीचं घर वगैरे आवडलं टी व्हीचं. तर बघा, आता बाहेर पाणी आलं होतं, पाणी वगैरे मारून घेतलं दारामध्ये. झाडांना पण छान असं पाणी मारून घेतले, भांडी वगैरे भरून ठेवल्यात. आणि ही टाकी भरली, ही पण टाकी भरली, आणि ती पण टाकी भरून घेतली. आता आज पाणी येणार, उद्या पाणी येणार नाही, परवा दिवशी पाणी येईल. तर झाडांना पण पाणी मारून घेतली. मस्त झाडांना सावली तर विचार. तर आता आमच्या गावची यात्रा येणार आहे, 10-11 तारखेला येणार आहे. तर हे आता मला एक राडा काढायचा आहे घरामध्ये, त्याच्यामुळे मी काय आता जास्त आवरलेलं नाही आहे. म्हटलं आता नाही का सगळा घरातला राडा वगैरे काढून टाकावा, त्याच्यामुळं. आणि हे बघा, कपडे काढून आणून ठेवलेले, ते वाळलेत, ते घड्या घालून ठेवायचे आहेत. पण म्हटलं आता कपाट्या वगैरे एकदाच आवरून घ्यायचे सगळे, नाही का, परत काढ घाल करण्यापेक्षा, त्याच्यामुळं नाही काय केलं. आणि हे बघा, आता टी व्हीच चालूच राहणार, दिवसभर टी व्ही चालू राहणार. एवढं गरमतं आहे घरामध्ये, दरवाज्यातनंच ऊन येते, एवढं ऊन येते ना. ती सावली पुढं राहते आणि नेमकं दाराच्या इथून ऊन येते घरामध्ये, त्याच्यामुळं भरपूर ऊन लागतं आहे आम्हाला. आणि मुलं बघा, देवांशकडं जुना आहे मोबाईल, आहे खराब झालेला मोबाईल आहे, पण त्याला मोबाईल लय आवडतो. पण आम्ही देत नाही आमचा चालू मोबाईल, त्याच्यामुळे तो जुनाच मोबाईल घेऊन खेळतो, आहे का नाही देवांश? हां, तुला काय करायचं आहे? नवीन मोबाईल आणायचा आहे ना, है ना? कधी आणायचं आहे? बघा, देवांशला काय आणायचं आहे नवीन, काय आणायचं आहे देवांश? मोबाईल. हां, काय करायचं मोबाईल घेऊन? काय करायचं आहे? काय खेळायचं? आणि अभ्यास कोण करणार? अभ्यास कोण करणार? आणि ह्या बघा आमच्या श्रावणी, बघा केस सोडून मोकळ्या कशा बसल्या ते. आणि त्यांचं पण टी व्ही बघायचं चाललंय बरं का. तिथं सगळे झोपतात त्या गादीवर, आणि तिथून सगळे टी व्ही बघत बसतात. हां, आणि हे आमचं देवांचे चाळे चालू असतात, माकड चाळे, आहे का नाही बाबू? तू मंकी आहे ना? हां, आज मंकी झालाय, काल टायगर झालता. कोण आहे आज? टायगरच आहे का? मला वाटलं आज मंकी वगैरे येतो. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, म्हणजे मला सबस्क्राईब केल्यावर माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटेल. आणि बघू, तुम्हाला जत्रेचा वगैरे व्हिडिओ शूट करून टाकेल मी, कारण की 10-11 तारखेला जत्रा आहे. परत मला अजून 2-3 दिवसांनी घरातले भांडे वगैरे काढायची आहे, त्यातच वेळ जाणार आहे 2 दिवस. मला वाटत नाही व्हिडिओ वगैरे येईल म्हणून, कारण की घरातला राडा वगैरे काढायचं त्यातच आहे ना, अख्खा दिवस जाणार आहे. त्याच्यामुळं तरी त्यातलं थोडा शूट करून मी घेत राहील, कारण की दोन्ही घरं आवरायचे आहेत मला. बाहेरचं सारवून वगैरे घ्यायचं, सारवायला तुम्हाला दाखवते मी कुठपर्यंत सारवते. हे बघा, ही त्याच्या झाडापर्यंत गाडी लावून ना, तिथपर्यंत मी हे सगळं सारवून घेत असते. सध्या तरी आता मध्यंतरी पाणी नसल्यामुळं सारवलं नव्हतं, आणि पाऊस पडला होता तर सगळं सारवून निघून गेलं होतं, त्याच्यामुळं काही मी सारवलं नव्हतं. पण आता मला सारवायचं, आणि झाडायला पण भरपूर, मला 1 तास कंप्लीट बाहेरचं झाडायला वगैरे लागतं आहे.
जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बाहेरचेच येतात, कारण की आम्ही बाहेरच जास्त असतो, घरामध्ये कमी असतो, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि गरमते, त्याच्यामुळं आम्ही जास्त घरात बसत नाही. आणि देवांचा हा हॅलो नमस्कार चालूच राहते कंटिन्यू, आहे का नाही देवांश? बघा कसा झोपला आहे. तुझे वही दाखव ना, अभ्यास वगैरे दाखव ना, तुला अभ्यास कसा केलाय ते दाखव, तुझं अक्षर दाखव. हां नको आहे? हां अभ्यास नको आहे? अभ्यास चांगला करतो देवांश बरं का, पण करून घ्यावा लागतो त्याच्याकडनं मला अभ्यास, तो पण चांगला आहे. हां हां तर बघा त्याला भूक लागली आहे, त्याला मी आता जेवायला देते, झालेलं आहे माझं बाकीचं, भात वगैरे आहे, भात आणि भाजी देते त्याला, खायची ना बेटा? हां तर त्याला जेवायला देते, पण त्याला बेसन खायचं होतं. आज भाकरी आवडती आहे, रोज त्याला हे आवडत होतं, काय आवडत होतं? भात आवडत होता, आज भात केलाय तर त्याला आज भाकरी आवडती आहे. आणि हा आमचा जार आहे, सारखं टिपी 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 गळतोय, म्हणून त्याच्याच खाली मी पातेलं ठेवलं का तर घर ओलं होतं. कसला गेम आहे? कसला गेम आहे? त्याला एक आहे ना नवीन गिटार पण आणलंय बरं का आम्ही वाजवायला वगैरे, नाही का, तुम्हाला दाखवले एक दिवशी त्याचे खेळणे काय काय येत काय काय नाही येत ते. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये.